सुषमाताई, चुकलं कोणाचंच नाही. ते म्हणतात चुकलं कोणाचं नाही, आम्ही राजीनामा देणार नाही, तुम्हाला काय मागणी करायची ती करा. नाही, त्या राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे की बर. त्यांनी राजीनामा कशाला द्यायचा. त्या खुर्चीला घट्ट घट्ट चिकटून बसणार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की त्या महापालिकेला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत. महापालिकेला ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्या आज काहीतरी कोणावर तरी बोलत होत्या निवडून आल्या नाही, मागे पडल्या वगैरे. मुळात रुपाली चाकणकरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, मला वाटतंय शीतल म्हात्रे जी माझ्या म्हणण्याशी सहमत होतील कदाचित, की चाकणकरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा अहंकार. प्रचंड अहंकाराने पछाडलेल्या बाई आहेत त्या. म्हणजे मी म्हणजेच सगळं काही आणि बाकी काही विषयच नाही, अशा एका वेगळ्या जगात त्या वावरतात. हा त्यांचा खरा प्रॉब्लेम आहे. आता काहीतरी ताईंनी सांगितलं की बाबा 1,500 दिवसाला कंप्लेन येतात. शीतल म्हात्रे जी असं म्हणाल्या की अहो तिकडे आता स्टाफ वगैरे नेमायचा आहे, त्यांना स्टाफ नाही, त्यांना पुरेसे लोक नाहीत. मी समजू शकते, चला मी अग्री करते, तुमच्या सहमत आहे. पण मला सांगा, स्टाफ महत्वाचा की तुमची वाय दर्जाची सुरक्षा महत्वाची? रुपाली चाकणकरला कुणापासून असा धोका आहे बरं? रुपाली चाकणकरांना असं कोण मारहाण करणार आहे की त्यांना वाय दर्जाची सुरक्षा? रुपाली चाकणकर अशा कुठल्या आक्रमक पद्धतीने कोणत्या विरोधकांशी लढतात आणि बोलतात म्हणून त्यांना फार मोठा धोका तयार होणार आहे आणि लगेच आता काहीतरी त्यांचं काही वाईट होणार आहे म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा. त्या वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये जो खर्च आहे तो खर्च स्टाफ मध्ये करा ना. वाय दर्जाच्या सुरक्षेपेक्षा स्टाफ महत्वाचा आहे, हे चाकणकर का बोलत नाहीत? एक. आता दुसरं असं की काय चाकणकरांचा राजीनामा आम्हाला हवाय का? बर. अहो साहेब, ही लोक पदासाठी वाटेल त्याच्याशी बैमानी करू शकतात. ही लोक पद सोडत असतात होय. त्यामुळे ही पद सोडतील अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. आता त्याच्या पुढचा मुद्दा काय म्हणाले ते की बाबा उपसभापतींनी बैठक बोलावली आणि कुणी आलं नाही. शीतल म्हात्रेजींना नम्रपणाने सांगितलं, नम्र असा शब्द वापरते बरं का, नम्रपणाने की अरे तुमच्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण आमच्याकडे आलेलं नाही. काय शीतलताई, खरंय का हे? नाही, यासाठी विशाखा राऊत यांना पत्र गेलेलं आहे. माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनाही पत्र गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. स्वतः विशाखाताईंनी हे पत्र आम्हाला पाठवलेलं आहे की त्यांना हे पत्र गेलेलं आहे. हे पत्र त्यांच्या व्हॉट्सअपवरून आम्हाला आलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही विशाखा राऊतना बोला त्यांच्याशी. कदाचित आपल्याला कल्पना नसेल विशाखा राऊत आपल्या पक्षात आहेत. ठीक 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 आहे. हा सुषमाताई, मुद्दा पूर्ण आहे. चला. मला माझ्या पक्षातल्या सगळ्या लोकांबद्दल माहिती आहे. आपल्याकडे सर्वपक्षीय बैठक झाली होती आता भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर. बरं. आणि ताईंना निमंत्रण होतं आणि अरविंदभाई पोहोचू शकले नाही, तर दुसऱ्या माणसाला त्यांनी इन केलं नाही. पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी म्हणून नेमलेल्या महिला प्रवक्त्यांमध्ये जी नावं आहेत त्या नावांपैकी कुणाला बोलावलं होतं बरं तुम्ही? तर तुम्ही कुणालाही बोलावलं नव्हतं. ही तांत्रिक बाजू समजून घ्या. ठीक आहे. आता जरा अजून पुढे जाऊ. नाही, तिथे सगळ्याच बायका आल्या होत्या. कोण आलं होतं बरं? तर तिथे आल्या होत्या तुमच्या वाघबाई, तुमची टिमकी वाजवणाऱ्या. तिथं कोण आलं होतं? तर कोण म्हणे सुशीबेन मेहता. कोण आहे त्या सुशीबेन? की ज्या सुशीबेन इलेक्शन काळामध्ये त्या पूजा तडसची प्रेस घेतली म्हणून मला नोटीस देतात, पण त्याच सुशीबेन बदलापूर प्रकरणात 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला त्यावेळेला बंद डोळे बंद ओठ बंद त्या पापण्यात आज प्रिय मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात म्हणत शांत बसतात. त्या सुशीबेन मेहता. कोण आलं होतं तिथे? तर म्हणे काय त्या अजून कुठल्या काय बाई. म्हणजे सगळी तुमचीच, बॅट तुमची, बॉल तुमचा, मैदान तुमचं, अंपायर पण तुमचाच आणि तुम्ही ठरवणार काय सगळं. आता अजून पुढे आहेत या बाल हक्क समितीच्या अध्यक्ष आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. माजी अध्यक्ष आहेत त्या. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघाल तर दमानिया मॅडम आल्या होत्या. निर्मला सामंत प्रभावळकर यांना तुम्ही विसरलात का? याही आल्या होत्या. या तर आमच्या पक्षाच्या नाही आहेत. तुमचं झाल्यावर बोलते. खडसे यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं. बोला सुषमाताई, पूर्ण करा मुद्दा. नाही आणि असं काही सांगितलं नव्हतं. नीलम गोरेंचा प्रॉब्लेम असा आहे की नीलम गोरे एका एनजीओ कल्चर मध्ये जगतात. मुळात नीलम गोरेंनी जर विधानसभा उपसभापती, खरं तर त्यांना अधिकार क्षेत्रच नाहीये. मुळात त्यांचं अजिबात अधिकार क्षेत्र नाहीये. महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात. फेरबदल करायचे अधिकार राज्यपालांना आहेत. आता नीलम गोरेंनी एंट्री का घेतली ते सांगितलं पाहिजे मागचं राजकारण. आता नीलम गोरेंना एक स्वप्न पडत आहे
की जर चित्रा वाघ जर समजा सॉरी काय त्या चाकणकर बाई जर समजा एक्झिट झाल्या तर चटकन आपल्याला इन करता येईल का? कारण नीलम गोरे एक अशा बाई आहेत की कुठली खुर्ची असली तर ती खुर्ची मलाच मिळाली पाहिजे, त्या शीतल म्हात्रेंनाही ती खुर्ची मिळू देणार नाही, त्यांनी कोणालाच मिळू देणार नाही. त्यामुळे नीलम गोरेंना सतत असं आकर्षण बिंदू राहायला आवडतं, त्यासाठी ती बैठक होती. याच्या पलीकडे काही नाही. जर त्यांना खरंच महिलांचे प्रश्न समजून घ्यायचे असते तर जरा खाली उतरल्या असत्या, एसी मध्ये बसून थाटामध्ये बैठक घेत बसल्या नसत्या. आता त्याच्या पुढे राजलक्ष्मी भोसले असं सांगतायत की नाही ते पीडितेच्या काय भावाने आणि त्यांनी तक्रार केली होती. राजलक्ष्मी ताई, अहो ते समजा एखादी बाई जखमी असेल आणि ती स्वतः तक्रार करू शकली नाही तर तिच्या वतीने कोणी तक्रार करू नये. सगळ्यात महत्वाचं ताई, त्या प्रिया फुकेची तक्रार आली नाही असं चाकणकर बाई म्हणाल्या. आम्ही तीही तक्रार दाखवली, कितीतरी गोष्टी आम्ही त्यांना दाखवल्या. अहो माझी स्वतःची तक्रार त्या चाकणकर बाईंनी घेतली नाही. आणि चाकणकर बाईंना मुळात सुमोटोचा अर्थच कळत नाही, कायदाही कळत नाही. कारण चाकणकर बाई म्हणजे राजकीय पक्षाची सोय आहे की राजकीय पक्षांना काही लोकांचं पुनर्वसन करायचं असतं, त्यामुळे ते पुनर्वसन करतात. आणि या राजकीय व्यक्तींचा पण प्रॉब्लेम असतो की हे निवडून येऊ शकत नाही, म्हणून त्यांना त्या सुषमा बसायचं असतं. राजलक्ष्मी